नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रेरणादायी मालविका हेगडेंविषयी तुम्हाला सांगणार आहे. ही पोस्ट नुकतीच वाचनात आली व्हॉट्सॲपवर. खरंच कुठल्याही संकटांना न डगमगता पुन्हा जिद्दीनं कसं उभं राहावं याचं उदाहरण म्हणजे मालविका हेगडे. ऐकूया. 2019 या 2019मध्ये जेव्हा व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली तेव्हा कॅफे कॉफी डेचं साम्राज्य उद्ध्वस्त होणार असं सगळ्यांना वाटलं होतं. तब्बल 7,000 कोटी रुपयांचं कर्ज, हजारो कर्मचारी आणि बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही कंपनी, अशी भीषण परिस्थिती होती. अशावेळी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली. खरं तर त्याआधी कंपनीत फारशा सक्रियही नव्हत्या, पण पतीच्या जाण्यानंतर त्यांनी ठरवलं की ही कंपनी मी वाचवणारच. मालविकानं सर्वात आधी कर्ज देणाऱ्या बँका आणि गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली. अनावश्यक खर्च बंद केला, तोट्यातले शेकडो आउटलेट्स बंद केले आणि नफ्यातले स्टोअर्स टिकवले. कंपनीनं ग्लोबल व्हिलेज टेक पार्कसारखी मोठी मालमत्ता विकून मोठ्या प्रमाणात कर्ज फेडलं. एक एक करून त्यांनी कर्जाचं ओझं कमी केलं. 7,000 कोटींपासून ते काही वर्षात फक्त काही 100 कोटींवर आलं. त्यानंतर मालविकानं नवीन बिझनेस मॉडेल आणलं. कॅफे कॉफी डेच्या पारंपरिक कॅफेसोबत व्हॅल्यू एक्सप्रेस नावाच्या लहान किऑस्कची कल्पना आणली, जे कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. यामुळं कंपनीनं खर्च कमी केला आणि महसूल वाढवला. इतकंच नाही तर त्यांनी कॉफी निर्यात व्यवसायाला सुद्धा बळ दिलं. कंपनीकडे असलेल्या 20,000 एकराहून अधिक कॉफी प्लांटेशनचा योग्य वापर करून परदेशात दर्जेदार कॉफी विकण्यावर त्यांनी भर दिला. आज कॅफे कॉफी डेचं साम्राज्य पुन्हा उभं राहिलं. सध्या देशभरात शेकडो आउटलेट्स आहेत, हजारो वेंडिंग मशीन्स आणि किऑस्क सुरू आहेत. कर्मचारी पुन्हा आत्मविश्वासानं काम करतायत. एकेकाळी संपल्या वाटणाऱ्या ब्रँडला मालविका यांनी नवजीवन दिलं. खरं तर ही कहाणी फक्त बिझनेस टर्न अराउंडची नाही आहे, तर धैर्य, चिकाटी आणि नात्याच्या महत्त्वाची आहे. पतीच्या मृत्यूनंतर हार न मानता त्यांनी त्याचं स्वप्न जपलं. कोणतंही व्यवस्थापन कौशल्य नसताना फक्त आणि फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कॅफे कॉफी डेला वाचवलं. आज मालविका हेगडे हे नाव महिलांच्या प्रेरणेचं प्रतीक बनलंय. ही गोष्ट सांगते, संकट कितीही मोठं असलं ना तरी धैर्य, समजूतदारपणा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.